मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही. ते चुकीचं करतायत म्हणून त्यावेळेस मी सांगतो. किती सोपं आहे आणि सरळ सरळ माझा घातपात करायचा ठरवलं. त्यावेळेस ते असणारे 3 आरोप त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती. मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला असतात काय, मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना म्हणून. आता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असतात. पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी सुद्धा करू नये. अजितदादांनी असे विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकरांना भोगावं लागतं. आणि जर 3 आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार्कोटेस्ट करा. ते जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली नाही त्यांची नार्कोटेस्ट करा. वजा दूध का दूध, पाणी का पाणी. त्याच्याबरोबर आमच्या दोघांची पण मराठ्यांच्या इशारा पण दिलाय तुम्ही. धनंजय मुंडेला चौकशीला बोलावलं जात नाहीये. धनंजय मुंडेला चौकशीला बोलावलं जात नाहीये. पायर रोवलं मी मग प्रेसच्या बांधवाच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून अजितदादाचे त्यांनी पाय धरले आणि फडणवीस साहेबांचे. हे बघा मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात. म्हणूनच मीडियाचे बांधव माझे विश्वास. मी लबाडा बोलत नाही. एकदा जे खरं ते सांगतो. मला मिळालेली माहिती आतापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षडयंत्र शिकते हे ज्या वेळेस मला त्यांच्या पोटातून माहिती होती त्यावेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हणून पडतं. तसं मला पक्की माहिती कळाली. अजितदादांचे यांनी पाय धरले यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले. त्यांनी त्यात क्लिक दिली त्याला सरकार पाठीशी घातलं. पण याचे परिणाम काय असतं याचे पडसाद भयानक असतात. तुम्ही जर असं गरीबाच्या लेकराचा घात करायला निघाले आणि सरकार आणि विशेष करून फडणवीस साहेब जर गांभीर्यानेच घेणार नसते लोकांना मग पर्याय नाही. याचे परिणाम काय होणार बघूयात ना, वाट बघतो ना. हिवाळी अधिवेशन चालू होते. मुख्यमंत्री फडणवीस साहेब 100% यावर याला चौकशीला घेतील. फडणवीस साहेब सुद्धा घेतील. अशा बाळगून येत करणार काय करायचं ते लोकशाही मार्गानेच केलं नाही आतापर्यंत. पुढे करणार पण मग मराठी आम्ही करणार नाविलाज आमचा. हिवाळी अधिवेशन चालू होते. मराठ्यांच्या या एकीसाठी लढण्यासाठी आपण प्रामुख्याने कुठली ध्येय काय मागणी करायला हिवाळी अधिवेशनाला? त्यांनी शेतकऱ्यांची सगळ्यात अगोदर कर्जमुक्ती करणं खूप गरजेचं ती करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव पण दिला. पश्चिम महाराष्ट्रात स्वतःला 3400 रुपये भाव आहे. मराठवाडा आणि बाकीच्या प्रदेशात 2300 2400 हे सुद्धा भाव वाढले पाहिजे. पीक विमाची रक्कम शेतकऱ्याला आली पाहिजे. आता मागे आता गोष्ट झाली मराठवाड्यात नुकसान भरपाई 100% मिळालेली नाही हे सुद्धा दिलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅझेटियर, कोल्हापूरचे गॅझेटियर आणि पुणे आणि औंध या संस्थांचा GR सुद्धा सरकारनं आता तातडीनं काढला पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटच्या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देऊ. ज्या शिंदे समितीने काही नोंदी शोधलेल्या त्याचे नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि व्हॅलिडिटी त्या तातडीनं मुख्यमंत्र्यांनी द्यायचे आदेश काढावे. नसता भयंकर रोष पुन्हा एकदा राज्यात होणार आहे. मुंबईला येण्याची पुन्हा वेळ सरकारनं येऊ देऊ नये. जर का पुन्हा मराठी मुंबईला आता खरंच वापस जात